जय एसटीव्ही शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। दीपक नागरे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सर, मी काकडीची लागवड केली आहे, काकडीला सीएमव्ही म्हणजे ककंबर मोजॅक व्हायरस याची लागण झालेली होती, तर मी सम्राट बेसल डोस आपला टाकलेला आहे, परत 2 महिन्यांनी मी बेसल डोस टाकणार आहे। सीएमव्ही चे अफेक्टेड जे काही रोप आहे ते दुरुस्त होतील का? तर पहिली गोष्ट आपण एक लक्षात ठेवली पाहिजे की एसटी वैदिक हे मातीवर काम करतं, जोपर्यंत तुमची माती सुपीक होत नाही आणि मातीमध्ये जे उपयुक्त मित्र जीवाणू आहे, गांडूळ आहेत, मायकोरायझा आहे, ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी आहेत, यांची वाढ होऊन तुमची जमीन सजीव आणि सुपीक होत नाही, तो पण तुम्हाला पिकावरती जे अपेक्षित रिझल्ट आहे ते मिळायला थोडा उशीर मिळेल। आता दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची, तुम्ही पहिला बेसल डोस दिलेला आहे, दुसरा बेसल डोस तुम्ही आता देणार आहात, तर यामुळे पहिल्या बेसल डोस मध्ये तुमची जमीन सुपीक होईल, त्यामध्ये तुम्हाला थोडासा रिझल्ट पिकावर पण दिसेल, परंतु दुसऱ्या बेसल डोस नंतर तुम्हाला पिकाला प्रचंड चांगला फायदा मिळेल। जसं आम्ही नेहमी सांगतो की माती बलवान पीक पैलवान, पहिला बेसल डोस माती बलवान, दुसरा बेसल डोस पीक पैलवान। दुसरा बेसल डोस नंतर तुमचे जे व्हायरसचे प्लॉट्स आहेत त्याचे जे वाकडं झालेले पाने तर रिपेअर होणार नाही, परंतु जे नवीन शूट निघतील ते तुमचे अतिशय निरोगी निघतील। तुम्हाला तात्काळ जर त्याच्यावरती उपाययोजना करायची असेल तर सॉइल चार्जर 25 ते 30 ml, त्याच्यामध्ये एनर्जी बुस्टर 5 ml, हेल्थ फायटर हे त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे, हे 5 ml अमृत जलच्या पाण्यामध्ये तुम्ही याची फवारणी केली तर तुम्हाला ह्याच्यावरती तात्काळ कंट्रोलही मिळेल आणि तुमचा जो प्लांट आहे तो रिकव्हर होईल। तर अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थापन जर सर्व म्हणजे जमिनीमधून आणि पिकाच्या वरून अशा दोन्ही प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर लवकर कंट्रोल होईल। फक्त बेसल डोसवर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल, परंतु सातत्याने वापरानंतर तुमचं पीक आहे ते तुमचं व्यवस्थित होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं उत्पादन देखील वाढेल। पुढच्या पिकापासून तुमच्या पिकावर कुठल्याही प्रकारचा व्हायरस किंवा रोग येणार नाही याची तुम्ही खात्री बाळगू शकता। कुकुंबर मोजॅक व्हायरस सीएमव्ही हा फक्त काकडीपुरता मर्यादित नसून तो शेकडो पिकांवरती संक्रमित होऊ शकतो, ज्याप्रमाणे तो केळीवर देखील संक्रमित होतो। त्याचा प्रचार हा रस शोषक किडींच्या मार्फत होतो, जसं मावा असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडे असतील, पांढरी माशी असतील, या माध्यमातून त्याचा प्रसार होतो। मित्रांनो, हा प्रसार आणि त्याचे संक्रमण होण्याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या पिकामध्ये मिनरलची डिफिशियन्सी म्हणजे काय, असंतुलित वाढ। जेव्हा नायट्रोजनचं प्रमाण तुमच्या शेंड्यामध्ये जास्त होतं, अशा वेळेस त्या ठिकाणचे जे काही टिश्यू आहे त्या पेशींवरती हा व्हायरस पांढऱ्या माशीच्या माध्यमातून किंवा रस शोषक किडींच्या माव्याच्या माध्यमातून सक्रिय होतो आणि ती संक्रमित होऊन त्या पिकाला तो त्या ठिकाणी नष्ट करून टाकतो आणि व्हायरसमध्ये रूपांतरित करतो। अशा वेळी तुम्ही जर जमिनीमधून सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर वाढवलं, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जसं सॉइल चार्जरची फवारणी आपल्याला सुचवली ती जर केली तर पानांमध्ये देखील आणि मातीमध्ये देखील दोन्ही प्रकारे त्याला सेंद्रिय कर्बाची मदत मिळते आणि जमिनीमधील वाढलेला ओसी हा त्या पिकातील सर्व विषाणू, जीवाणू, रोग जीवाणू आणि बुरशा यांचा नायनाट करतो। धन्यवाद।